भारतीय जनता पक्षामध्ये येण्याच्या आधीपासून हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून भारतीय जनता पक्षाच्या त्या नगरसेविका आहेत. राहुल नार्वेकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये 2019 साली प्रवेश केलाय. त्यामुळे राहुल नार्वेकरांमुळे हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांना उमेदवारी मिळाली हे काही याच्यात काही तथ्य नाही. मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल एंटिटीज आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक जनतेच्या फीडबॅकच्या आधारावरती तिकडच्या संघटनेच्या फीडबॅकच्या आधारावरती त्यांना उमेदवारी दिलेली आहे. राहुल नार्वेकरांशी असलेल्या संबंधामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मुंबईतल्या आमदारांना 99% निधीचं वाटप केलं गेलं असं आता माहिती समोर येते. त्यावर अखिल चित्रे असतील ठाकरे गटाने टीका केली आहे. असं आहे की 2019 ते 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अराजक माजवला, ज्यांनी या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये मुंबईकर जनता 2-2 हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी वन फिरत असताना बॉडी बॅग्स, ऑक्सिमीटर, थर्मोमीटरमध्ये भ्रष्टाचार केला, ज्यांनी स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना भरघोस निधी देऊन इतर पक्षाच्या आमदारांचे ऑनगोईंग प्रोजेक्ट थांबवले, मेट्रोचा प्रोजेक्ट थांबवला, त्यांना या विषयावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.